विद्यार्थिनी आपल्यासोबत. तुझं नाव बेटा? आर्या अनुप्रिया विलास मोरे. अच्छा, बरं किती वर्गाला जातेस? 8वी. 8वी वर्गाला जातेस का? बरं काय वाटतंय तुला की शाळा उघडून तुला शाळेबद्दल काय सांगणार, कशी वाटते शाळा? आमच्या शाळेमध्ये अनेक उपक्रम घेतले जातात आणि विषयाचे सर पण खूप चांगले आहेत, म्हणजे चांगले शिकवतात. अच्छा, बरं कोणत्या परीक्षेमध्ये तू भाग घेणार आहेस आता? NEM या परीक्षेमध्ये मी भाग घेणार आहे. अच्छा, बरं काय वाटते तुला, पास होईल अशी वाटते, तुला अपेक्षा आहे? हा, मला पूर्ण खात्री आहे. मी 41 बरं मार्क. गुरुजन वर्ग तुझा अभ्यास करून घेईल असे वाटते तुला? हा. अच्छा मित्रांनो, तिला परीक्षेमध्ये भाग घ्यायचा आहे आणि पास 100% ती होणार. बरं उद्याला कोणत्या दिशेने जायची इच्छा आहे तुझ्या, कोणत्या नोकरीला लागण्याची इच्छा आहे? नोकरीला लागण्याची इच्छा आहे माझी, वकील. मित्रांनो ऍडव्होकेट व्हायचं आहे तिला, कारण की ऍडव्होकेट म्हणजे न्याय देवतेचा एक विभाग असतो आणि ऍडव्होकेटची भूमिका ही महत्वाची असते. तिला ऍडव्होकेट व्हायचं आहे, कारण ही जी भोळीबाबडी जनता आहे, जनतेच्या माध्यमातून आपण बघतोय की जज आणि वकिलामध्ये तिला या ठिकाणी रुची आहे बनण्याची आणि ती 100% यशस्वी या ठिकाणी होईल. कारण की जिल्हा परिषदेचा जो विद्यार्थी आहे, विद्यार्थ्यांचा कुठेतरी ध्यास असतो की आपल्या आई वडिलांचं सुद्धा या ठिकाणी स्वप्न पूर्ण करावं, गुरुजन वर्गांचं स्वप्न पूर्ण करावं आणि गावाचं सुद्धा नाव उज्ज्वल करावं, हाच प्रयत्न या ठिकाणी विद्यार्थिनींचा झालेला आहे. तुला नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चिखली तालुक्यातील एक आदर्श गाव म्हणजे खोर, या खोर गावी आपण आहोत आणि जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा याचा शैक्षणिक आढावा आपण घेतोय. शिक्षण सप्ताह या ठिकाणी चालू आहे आणि त्याचे लाईव्ह क्षणचित्र आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी देतोय. आपण जातोय थेट सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कशा पद्धतीनं वाव ही शाळा देते याचा आढावा आम्ही तुमच्यापर्यंत. या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये अनेक विषयांचं मार्गदर्शन अध्यापन केलं जातं. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा अशा वेगवेगळ्या प्रकारांचं आम्ही या ठिकाणी मार्गदर्शन, त्याप्रमाणे उपक्रम सादर करत असतो, घेत असतो. यामध्ये योगासनं आहेत, PT आहे, वेगवेगळ्या परीक्षांचं मार्गदर्शन आहे. परीक्षामध्ये वेगवेगळे विद्यार्थी बसून त्यांचं यश कसं संपादन केलं जाईल याचंही आम्ही प्रामुख्यानं फार काळजी घेतो. आणि आता हा जो शिक्षण सप्ताह सुरू आहे, यामध्ये आमच्या शाळेमध्ये पहिल्या दिवसापासून वेगवेगळे उपक्रम आम्ही या ठिकाणी सादर करत आहोत. आणि आज आमच्या शाळेमध्ये भरगच्च अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन आम्ही केलं होतं आणि ते या ठिकाणी आम्ही सादर करतो. आज मी तुमच्या पुढे एक गीत समोर सादर करणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकावे. भीमाच्या पाठी समाजाच्या साठी, भीमाच्या पाठी समाजाच्या साठी, बांधूनी लुगड्याला गाठी, कधी नाही अडली अन वादळाशी लढली, खाऊन अशी पाती रोटी कोण, आई माझी रमाई. आपल्यासोबत आहे. तुझं नाव बेटा? अभिषेक. अच्छा, कुठून येतोय तू? नरशिंबा. महाळशिंबा. किती वर्गाला जातोस? 8वा. 8व्या वर्गाला. कोणते वर्ग शिक्षक आहे तुला? सावळे सर. सावळे सर. कशी शिकवतायत? चांगले. चांगले शिकवतायत. कशाने येतो तू महाळशिंबा ते खोर? सायकलनं. सायकलनं. कसं वाटतंय तुला सायकलने येत असताना? एकतर चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय, काही भीती वगैरे नाही. पण कशासाठी येतोय तू शाळेत तिथे? परीक्षेत भाग घ्यायला. कोणत्या परीक्षेत भाग घ्यायचा तुला? NMS. वार वा, काय बनण्याची इच्छा आहे तुला उद्याला? IPS. मित्रांनो, IPS बनायचं आहे. ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे आणि ग्रामीण भागातला विद्यार्थी, शहरी भागातले विद्यार्थी तर बनतातच, परंतु ग्रामीण विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी घडले पाहिजेत आणि चांगल्या पदावर या ठिकाणी गेले पाहिजेत. हाच दृष्टिकोन गुरुजन वर्गांचा राहिलेला आहे. तर काय सांगणार तू, 8वा वर्ग इथे पास झाली आणि 9व्या वर्गाला दुसऱ्या शाळेमध्ये गेलेस, कसं वाटतंय तुला ही शाळा सोडत असताना? ही शाळा सोडत असताना खूप वाईट वाटतंय, कारण की इथले सर लोक खूप बुद्धिवाळाचे आहेत. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने. बरं कोणत्या परीक्षेमध्ये भाग घेतला होता तू? NMS आणि स्कॉलरशिप. बरं कशी वाटली तुला परीक्षा, कशी वाटली, काय सांगणार आपल्या विद्यार्थ्यां वर्गांना?
ती परीक्षा म्हणजे अवघड तर होतीच, पण सरांनी आम्हाला सोपी करून दिली आणि आमच्यासारखेच सर लोक सर्व विद्यार्थ्यांना सोपी करून दिली, तर त्यांनी चांगला प्रयत्न केला. बरं, उद्याला कोणत्या दिशेने झेप घेणार आपण? मी IAS ऑफिसर होणार. मित्रांनो, आय एस ऑफिसर बनण्याचं स्वप्न आहे, परंतु IAS बनणं हे सोपं नाही. पराची काष्टा या ठिकाणी करणं पडते आणि तरच या ठिकाणी IAS या ठिकाणी होतोय. परंतु तिची जिद्द आणि चिकाटी बघून ती IAS होणार. तिला आशीर्वाद आहे गुरुजन वर्गांचा. गुरुजन वर्गांनी जशी शाबासकीची थाप कधी पाठीवरती टाकली तर ते ध्येय कोणत्याही परिस्थितीमध्ये कठीण नाही, असं या ठिकाणी आम्हाला अनुभवास आलेलं आहे.